हॅलो एव्हरीवन. तर आपल्याला आज पाहायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचं आयलाइनर कसं बनवू शकतो आपण. ठीक आहे, तेही आपल्याला ग्लिटरी शेड जर आपल्याकडे नसतील अवेलेबल तर मग आपण आयशॅडो पॅलेटमधून आपण कसं तयार करू शकतो, तर ते काही प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण हे फॉरएव्हर 52चं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि आपल्याकडे असलं पाहिजे इंग्लंडचं डुरालाईन. ठीक आहे, आणि एक स्पॅच्युला आहे आपल्याकडे आणि एक स्टीलची प्लेट आहे. एवढं आपल्याला लागेल आणि आपण करूयात. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. चला जवळ घ्या कॅमेरा. आपल्याला घ्यायचं आहे, एक शेड काढून घेतलेला आहे. ठीक आहे, असं थोडंसं आपल्याला शेड घ्यायचं आहे. ऑलरेडी मी काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला डुरालाईन एक ड्रॉप ॲड करायचा आहे. ठीक आहे, छोटासा एक ड्रॉप टाकला आपण आणि त्याला आपल्याला करायचं आहे मिक्स. आपण ह्यानेच असं मिक्स करूयात. ओके, ठीक आहे, आपण अशा प्रकारे मिक्स केलं. ठीक आहे, जेवढं तुम्हाला थिक हवं आहे, जसं नॉर्मल हवं आहे किंवा थिक हवं थिन हवं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, एक शेड झालेला आहे. आता दुसरा शेड बघूया. आता आपण दुसरा शेड बघूयात. जसं की आपल्याला आता गोल्डन घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी आपल्याला एक हा शेड घेऊन दाखवते. ठीक आहे, घेतलं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डुरालाईन ॲड करायचं आहे. तुमचा सुद्धा हमेशा क्लीन केला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, नाहीतर मग हा शेड घेतलाय, दुसरा शेड घेतलाय, मिक्सिंग होऊन जाईल. घेतला आपण दुसरा शेड घेतला. वाव, ब्युटिफुल. हे बघा किती सुंदर वाटतोय. ठीक आहे, हा असा आपण दुसरा शेड तयार केलेला आहे आणि खूप सुंदर वाटतोय बघा. ओके, आता आपल्याकडे ब्लॅकच नाही आहे. मोस्टली आपण ब्लॅकचा यूज जास्त करतो. आयलायनर जेव्हा आपण यूज करतो आपल्याला ब्लॅक जास्त लागतो. ठीक आहे, तर आपल्याकडे ब्लॅक थोडंसं नाही आहे किंवा संपलेलं आहे, तर तुम्ही असा हा ब्लॅक पण घेऊ शकता. ठीक आहे, थोडंसं काढून घेऊयात आपण. काढायचं कसं बघा, एकदम असं डायरेक्टली आपल्याला